कार्तिक स्वामी मंदिर हे उद्या कार्तिक पौर्णिमा युक्त कृतिका नक्षत्रावर वर्षातून एकदाच महिलांना दर्शन घेण्याचं त्याची मुभा आहे। पूर्वीच्या काळी ज्यावेळेला शंकर पार्वतीचा विवाह झाला त्यानंतर ही कार्तिक स्वामी जन्माला आले। वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी तारकासुर नावाच्या प्रचंड मोठ्या राक्षसाचा वध करून आपले देवसेनापती पद कार्तिक स्वामींनी बहुमान पटकावला। त्यानंतर कार्तिक स्वामी 20 मासांनी वाढू लागले। ज्यावेळेला गणेशाचं पण हे झालं जन्म झाला आणि त्यानंतर ज्यावेळेला दोघांच्या विवाहाची चर्चा झाली त्यावेळेला थोडंसं प्रतिप्रदक्षिणा काढायला सांगितली, दोघांचे वाद नकोत म्हणून। त्यावेळेला प्रथम प्रदक्षिणा गणपतीनं आईवडिलांच्या भोवती काढून पूर्ण केली आणि कार्तिक स्वामी प्रत्येक देवाला प्रदक्षिणा घालत आपली परिक्रमा पूर्ण करून आल्यावर गणपतीचा विवाह झाल्यावर ते नाराज झाले आणि त्यांनी थोडासा त्याच वेळेला की माझे कोण जी स्त्री दर्शन घेईल ती विधवा होईल असा शाप दिला। त्यानंतर 16 सोमवारचं व्रत पार्वती मातांनी पूर्ण केल्यानंतर मग परत भगवान भोलेनाथ शंकरांनी आपल्या मुलाला स्कंदाला कार्तिकाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की बाबा जे आहे तुझी माता फार विवचना करा झाल्या तर ठीक आहे म्हटले, माझ्या जो जन्मादिवशी जो जी स्त्री दर्शन घेईल ती 14 पिढ्यांचा तिचा उद्धार होईल, सर्व काही तिला सुखी प्राप्त होतील, सर्व भाविकांना त्याचा लाभ मिळेल असं त्यांनी तो आशीर्वाद दिलेला आहे। हे मंदिराचं म्हणजे शिवपंचायतन ही मूर्ती आहे, गणपती शंकर पार्वती आणि कार्तिक स्वामी हे दररोज पूजा करून मंदिर बंद केलं जातं आणि वर्षातून ह्याच वेळेला फक्त सगळ्यांसाठी ते खुलं केलं जातं दर्शन। उद्या 11:46 कार्तिक स्वामींचा दर्शनाचा योग चालू होतोय, तो रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। पण 11:46 अभिषेकचे सगळं सोपस्कार पार पडल्यानंतर अलंकारिक पूजा बांधल्यानंतर 12:05 भाविकांच्यासाठी दर्शनाची सोय खुली होईल, ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग राहील।